नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाचे 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सेनेनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे। जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो। तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाचे 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे।
त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84,00,000ची कमाई केलेली आहे. सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे. जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात. सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो. तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो. जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो. पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते. याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये 2025मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे. हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती. समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला. याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84,00,000ची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती. मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे. त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84,00,000ची कमाई केलेली आहे. सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे. जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात. सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो. तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो. जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो. पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते. याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये 2025मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारण
या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला 3रा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे। जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो। तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला 3रा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे।
सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो, तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला 3रा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो, तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे
आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शन सुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला 3रा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सेनेनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे। जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो। तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला 3रा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सेनेनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष
आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो। तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो। तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती
आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे। जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो। तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे। जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी
संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो. तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो. जारनची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो. पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते. याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारन या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये 2025मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारन या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे. हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारन या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती. समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारननी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला. याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शोमध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16%ची होती. मराठी चित्रपट सृष्टीत जारन हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे. त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारन चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे. सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारन चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारन सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे. जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात. सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो. तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो. जारनची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो. पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते. याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारन या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये 2025मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारन या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे. हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने
5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 500 टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो, तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 500 टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो, तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन
थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाचे 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84 लाखाची कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे। जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो। तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाचे 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला।
याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84,00,000 कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84,00,000 कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो, तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे। काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे। हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती। या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती। समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला। याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84,00,000 कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती। मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे। त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84,00,000 कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो, तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला
प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते. याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये 2025मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे. हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती. समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला. याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत 5,84,00,000 लाखाची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16% होती. मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे. त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलखंद आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84,00,000 लाखाची कमाई केलेली आहे. सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे. जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात. सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो. तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो. जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते. याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये 2025मध्ये गुलखंद आणि आता थांबायचं नाही, त्यानंतर जारण या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाने आपला बजेटसुद्धा वसूल केलेला आहे आणि आता या चित्रपटाच्या 20व्या दिवसाचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे. हा मराठी चित्रपट सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चांगली चर्चा सुरू होती आणि तिकीट खिडकीवर सुद्धा या चित्रपटाने चांगली प्रतिक्रियासह चांगली कामगिरी पहिल्या दिवशी केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुरुवातीला 12 लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर या चित्रपटाने 5 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली आहे आणि जारण या चित्रपटाची हाऊसफुल 5शी टक्कर सुद्धा झाली होती. समोर एवढा मोठा चित्रपट असूनही जारणने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन केलेला. याशिवाय या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ मुलेही या चित्रपटा शो मध्ये वाढ झालेली होती आणि सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 20व्या दिवशी 13 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने
आतापर्यंत 5,84,00,000ची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केलेली आहे आणि 20व्या दिवशी या चित्रपटाची ऑक्युपेन्सी 16%ची होती. मराठी चित्रपटसृष्टीत जारण हा 2025 मधला तिसरा यशस्वी चित्रपट ठरलेला आहे. त्याआधी मे महिन्यात प्रदर्शित झालेले गुलशन, आता थांबायचं नाही हे चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली यशस्वी कामगिरी केलेला चित्रपट ठरलेले आहे आणि 20व्या दिवशी जारण चित्रपटाने 5,84,00,000ची कमाई केलेली आहे. सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपट अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे. जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात. सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतो. तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो. जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो. पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते. याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे.